आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात लातूर शहरात येत्या सोमवारी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून आरक्षण उपवर्गीकरण राज्य सरकारनं तात्काळ करावं या मागणीसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या महामोर्चात राज्यभरातून कार्यकर्ते लातूरात धडकणार आहेत। यासाठी गेल्या महिन्याभरापासून मातंग समाजाच्या वतीने जिल्हाभरात बैठका घेतल्या होत्या। त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजता लातूर शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। अनुसूचित जातीतील 59 जाती समूहांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जो काही आदेश दिलेला आहे तो महाराष्ट्र राज्य सरकारने 1 ऑगस्ट 2026 रोजी तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी व शैक्षणिक व नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्रातील व लातूर जिल्ह्यातील संबंध 59 जातीतील समाज घटकांनी मोठ्या संख्येनं सोमवार सकाळी 11 वाजता 27/7/2026 रोजी उपस्थित राहावं असं आव्हान या ठिकाणी आज केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं समाज बांधव त्या ठिकाणी रस्त्यावर जनआक्रोश करण्यासाठी येणार आहे। याची नोंद राज्य सरकारने घ्यावी। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी याची तात्काळ त्या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी शासनाला आमचं निवेदन सादर करावं म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आला। सर्वच जातीतील प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। मला तर वाटतं तुमच्या सहित आमच्या सोबत आहेत असं मला या ठिकाणी सांगायला काही दुःख वाटत नाही, कारण पूर्व आश्रमीचे जे काही गोरगरीब आहेत ते सगळे वंचित आहेत आणि ज्याची प्रगती झाली आहे, सुधाकर भालेरावची प्रगती झाली असेल तर कशाला आरक्षण पाहिजे? जर बनसोडीची प्रगती झाली असेल, नितीन बनसोडीची जर नाही तर दुसरा बनसोडी येईल, नितीन बनसोडीची जर प्रगती झाली असेल कशाला आरक्षण पाहिजे तुम्हाला? अरे जाऊ दे ना, आपला बांधव त्या ठिकाणी काही वंचित राहिलेला आहे, त्याचा प्रगती त्याची झाली पाहिजे। याच्यात कुठलंही आरक्षण रद्द होणार नाही। मी तुम्हाला नितीनराव तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगा, माझी विनंती आहे, आरक्षण कोणी माहितीलाल रद्द करू शकत नाही। अरे मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकार देते। हैदराबाद गॅझेट मधलं एखादी पत्रक काढून त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देते ओबीसी मध्ये टाकण्यासाठी आणि आपण तरी पूर्वजात घटनेमध्ये बाबासाहेबांना आम्हाला पुण्याई करून ठेवलेली आहे, पुण्याईनं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे। कोण नाकारू शकणार आहे? कोण आरक्षण रद्द करू शकणार आहे? डंके के चोट पे सांगतो, नितीन बनसोडे तुम्ही आमच्या सोबत राहा, 100% आरक्षण कोणीच हटवू शकत नाही। मी विनंती करतो अख्ख्या महाराष्ट्राला। 27 जुलैला लातूर शहरात खूप मोठा महामोर्चा निघणार आहे। त्याचं नेतृत्व मातंग समाज करत आहे व त्याच्यासोबत 59 जे वंचित राहिलेल्या जाती आहेत त्या जातीचं सुद्धा मातंग समाज पुढाकार घेऊन करत आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने या मोर्चामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे नातू ABSचे सचिन भाऊ साठे, आमदार अमित गोरके, आमदार सुनील कांबळे, आमदार अंतापूरकर, लवजी शक्ती सेनेचे विष्णुभाऊ कसबे, तसेच सुकुमार कांबळे, माजी आमदार साठे, माजी आमदार संजय घाटे साहेब, माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे असे विविध मान्यवर येणार आहेत। तसंच इतर जातीचे सुद्धा आमदार येणार आहेत। ते आमदार म्हणजे हरीश पिंपळे हे बुरुड समाजाचे आहेत, आमदार नरेंद्र भोडेकर हे चर्मकार महासंघाचे चर्मकार समाजाचे आहेत, रेखा बहिरवाल हे वाल्मिकी समाजाचे खूप मोठे नेते आहेत, मांगावडी समाजाचे सुद्धा ह्या मोर्चाला सहभागी होणार आहेत, भंगी समाजाचे आहेत, ओलार समाजाचे, मोची समाजाचे आहेत, हिंदू खाटेक समाजाचे आपल्या लातूरचे जयवंत काटोटे आहेत, श्याम खोडे हे मेहतर समाजाचे खूप मोठे नेते आहेत। ही पुण्या एका जातीचा मोर्चा नसून जे वंचित आहेत ते समानतेच्या न्यायासाठी, हक्कासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार घेऊन समानतेसाठी हे रस्त्यावर उतरले आहेत। कारण की 1 ऑगस्ट 2024 ला जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी ह्या राज्य शासनाने करावी आणि हा निकाल हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे। त्यामुळं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर जे वंचित आहे त्यांना प्रवाहात समानतेमध्ये आणण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आरक्षणाची गरज आहे। मी जे वंचित जातीमध्ये येतात त्या सर्व जातींना मी आवाहन करतो की समानतेची, न्यायाची लढाई आहे। त्यासाठी आपण जास्तीत जास्त आपण ह्या मोर्चामध्ये यावं आणि आपल्या न्यायाचा, आपल्या हक्काचा वाटा घ्यावा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करावं हे मी